सह्याद्रीच्या कुशीत वसलेला किल्ले रायगड, जिथे शिवछत्रपतींचा इतिहास श्वास घेतो. याच गडाच्या पायथ्याशी एका सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा म्हणजे चेतन औकीरकर. गरिबी इतकी होती की घराचा उदरनिर्वाह रायगडावर दही ताक विकून व्हायचा. पण चेतनच्या अंगात जिद्द आणि मनात प्रामाणिकपणा होता. सुरुवातीला तोही दही आणि ताक विकण्याचा व्यवसाय करू लागला. पुढे चेतन गाईड म्हणून काम करू लागला. गडावर येणाऱ्या पर्यटकांना तो गडाची माहिती आणि महाराजांचा इतिहास सांगू लागला. चेतनच्या याच निस्वार्थ सेवेमुळे त्यांचा संबंध कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याशी आला. छत्रपती संभाजीराजे ज्या ज्या वेळी रायगडावर येत त्या त्यावेळी चेतन त्यांच्या सोबत असायचा आणि त्यांना सहकार्य करायचा. पुढे राजेंच्या सहवासात चेतनचा सामाजिक दृष्टिकोन विस्तारला. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द घेऊन तो सिव्हिल कन्स्ट्रक्शन व्यवसायात उतरला आणि स्वकष्टाच्या जोरावर त्याने मोठी प्रगती केली. चेतनने विश्वास कमावला, प्रगती केली, पण त्याचे पाय जमिनीवरच राहिले. त्याने ठरवले की आपण आपल्या गावासाठी आणि आपल्या लोकांसाठी सतत काम करत राहायचे. याच जाणीवेतून त्याने तरुणांसाठी क्रिकेट, कबड्डी यांसारख्या खेळांच्या स्पर्धा, महिलांसाठी हळदी कुंकू आणि सर्वसामान्यांसाठी आरोग्य शिबिरे असे सामाजिक कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारा आपला माणूस चेतनदादा औकीरकर अशी हळूहळू संपूर्ण बिरवाडी जिल्हा परिषद गटात त्यांची ओळख निर्माण झाली. लोक त्यांना प्रेमाने दादा आणि शेठ म्हणू लागले. चेतन औकीरकर यांच्यातील हाच स्पार्क राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांनी ओळखला आणि त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले. भरत शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवकांचे प्रेरणास्थान विकास शेठ गोगावले यांच्या सहकार्यातून चेतन यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. पुढे अल्पावधीतच त्यांना शिवसेना पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणुकीचे तिकीट मिळाले. या सर्व संघर्षाच्या वाटेवरती महाडची माय माऊली सुषमाताई गोगावले यांची मायेची साथ लाभली. आज तोच संघर्षाचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या पत्नी सौ मंदाताई चेतन औकीरकर बिरवाडी जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. सामान्य माणसाच्या वेदना केवळ सामान्य माणूसच जाणू शकतो. संघर्षातून उजळून निघालेल्या आपल्या माणसाला साथ देऊया. येणाऱ्या 7 तारखेला शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून सौ मंदाताई चेतन औकीरकर यांना प्रचंड मतांनी विजयी करूया.